हाय गाइज, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. फायनली मी आणि सोनल रिकवर झालेलो आहोत आणि सोनल क्लासेस घेते, बट आता ती ब्लॉग घेते आणि आम्ही ॲड करायला आलेलो ह्या ड्रेसची. सो हा ड्रेस मला रिसीव झालेला आहे विनायक रेडीमेड कलेक्शन. बॉटम्स आहे, छान आहे, दुपट्टा वगैरे म्हणजे असं कॅज्युअल डेली वेअरसाठी छान आहे. तसंच येल्लो पण आहे, तो मी घरी जाऊन तुम्हाला दाखवते. सो याचे रील्स मस्तपैकी झालेले आहेत आणि या बघू आता कसं काही आजचा दिवस असणार आहे. सो लेट्स सी. बट फायनली मी बरी झालेली आहे. त्याचे ते आलेत मेडिसिन्स खाऊन, ते बोलतात ना, काय बोलतात, उष्णता बाहेर पडते ना मेडिसिन्सची, तसं टाईप झालं आहे. म्हणून माझा फेस कसा दिसतोय. छान दिसतं, छान दिसतंय. सो लेट्स गो. घर पे भूख लगी है. आज प्रॉन्स राइस है घर पे खाने के लिए. जेवायला तू जा क्लासमध्ये, तिचं विचारायचं काम चालू आहे. सो गाईज, इथे खूप जास्त मेस आहे, पसारा बघू शकता. मग अशी मी व्हिडिओ बनवली तर त्याच्यामुळे. आणि इथे मी साईडला असतो येल्लो ड्रेस दाखवेन, जे विनायक रेडीमेड कलेक्शन या इन्स्टा आय डीवरून मला हा ड्रेस आणि हा येल्लो ड्रेस मला रिसीव्ह झालेला आहे. डिस्क्रिप्शनला आय डी मेन्शन करेन. सो तुम्हाला परचेस करायचं तुम्ही परचेस करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लिंक्स आहेत इन्स्टा आपल्या डिस्क्रिप्शनला. सो काय काय प्रोडक्ट्स तुम्हाला बाय करायचे असतील, रँडम प्रोडक्ट्स किंवा रँडम ड्रेसेस की जे काही आहे, मी हर एक व्हिडिओमध्ये आता माझ्या डिस्क्रिप्शन चेकआउट करत राहा, तिथे लिंक्स असतील. कारण की त्याच्या थ्रू तुम्हाला पण डिस्काउंट्स ऑफर्स मिळत जाणार आहेत आणि मला पण डिस्काउंट्स ऑफर मिळणार आहेत. सो या, इट्स गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. म्हणजे तुम्हाला पण प्रॉफिट, मला पण प्रॉफिट. एनिवेज, आता मी काय बोलत होती, हां, मी आता नेक्स्ट ड्रेस नाही, साडी. आणि ती साडी पण रेड कलरची आहे. माझं ना असं प्रोफाईल तुम्ही बघितलं ना, ते एकच एक म्हणजे पर्पल केलं तर सगळे फीडमध्ये पर्पल दिसेल, ब्ल्यू केलं तर ब्ल्यू दिसेल, रेड तर रेड दिसेल. असं का होतं मला माहिती नाही, पण आता मी रेड साडीची ॲड करते. सो आता ती वेअर करेन आणि मग भेटूया. गाईज, मी रेडी होऊन आलेली खाली, पण पाऊस बघताय एकदम जोरात की आता आम्ही रील्स पण नाही शूट करू शकत. आता मला पुन्हा उद्या रेडी व्हावं लागेल, बिकॉज अजिबात चांगले व्हिडिओज नाही येतात. बाहेरून शूट केला तर ब्लर मुंग्या वगैरे येतात. सो आता पुन्हा उद्या रेडी होईल. आणि चला, अजून जेवायचं बाकी होतं, मी जेवायला पण जाते. मी वर आली, फ्रेश वगैरे झाली, चेंज केलं, फेस वॉश वगैरे सगळं झालं. आणि हा जो ग्लो दिसतोय बिकॉज ऑफ द धूप. लिटरली मी वर आली आणि पाऊस बंद झालेला आहे. जस्ट लुक ॲट दिस. म्हणजे इतका सनी डे, बारिश ही नहीं हो रही है. म्हणजे का एवढी साडी वेअर केलेली, मेकअप तर मी करत नाही ॲज यू ऑल नो, बट यार लिपस्टिक सनस्क्रीन वेस्ट हो गई मेरी. आणि मला असं होतं की व्हिडिओ झाले का बस म्हणजे निकालना आहे. लिपस्टिक पण मला नको असते, म्हणून मी लिपस्टिक पण रिमूव्ह केली. बस बाकी काजल तर वेअर करतेच. सो दॅट्स इट. आणि प्रश्न पडला आता मला, असं का करतो पाऊस. उद्या पुन्हा मला रेडी व्हावं लागेल, पुन्हा मला साडी वेअर करावी लागेल. म्हटलं उद्या दुसरं काहीतरी शूट करताय. आणि आता वाजलेत 5. सो डन, आजचा दिवस डन. फक्त आज एक ड्रेसचं ॲड केले, बस दॅट्स इट. चला आता काही जास्त बोलत नाही आहे, जेवते बिकॉज मला लागली आहे भूक. आणि मम्मीने असं प्रॉन्स राईस केलं आहे, मला अशीच म्हटलं. इकडे प्रॉन्स फ्राय, इकडे फिश फ्राय, त्याच्यात राईस असेल आय गॅस. इधर है कोलंबीचा रस्सा आणि इथे पपया, आंबा. असं फ्रूट्स आणल्यानंतर त्याला थोडा वेळ असं पाण्यात ठेवायचं असतं, बिकॉज जे काही जम्स डॉट बाहेर लागलेले असतात ते सगळं निघून जातं. सो या, चला आता मी जेवण घेते. इथे आहे प्रॉन्स राईस फ्राय, चपाती आणि चला जेवते आता.
पक्का मागूच आहे ना, मी समोर दिसलं लिफ्ट होती म्हणून मी पटकन. मेरे एवढे मोठे कोणाची येते. बर्थडे क्लेन्झिंगच घेतलंय. मला हे ऑर्डर करायचं होतं पण म्हटलं की एकाला कशाला पैसे खर्च करू. काय बोलू तुला, मग मला सांगायचं आता अमूलचं घी संपलं, अर्धा किलो आणायला सांगायला. पहिले बोल देते. वॉज अमेझिंग. सो म्हणून मी पुन्हा ही मागवलेली आहे. 0 प्रिझर्वेटिव्ह, 0 पाम ऑइल, 0 ट्रान्सफॅट. खूप जास्त म्हणजे चांगल्या क्वालिटीची आहे म्हणून मी ही मागवली. आणि त्यानंतर मग चांगलं खाऊन थोडंसं असं पण खायला पाहिजे म्हणून. मग चांगलंच कशाला खायचं. आणि त्याच्यानंतर हे हाईड अँड सीक. आणि हा ऑइल आता मी ट्राय करते आणि तुम्हाला रिझल्ट्स दाखवते काय आहे. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी प्लमचे मॉइश्चरायझर आणि सिरम स्टार्ट केलं आहे, बट स्टार्ट केलंच नाही आहे मी. ॲक्च्युली मला त्याचे रिॲक्शन्स आले, बेबी बम्स आले. सो मी जसं म्हटलं की मला जे चांगलं फेसवर म्हणजे चांगले रिझल्ट्स मिळाले तर मी शेअर करेन. सो मला अजून ते ट्राय करू द्या, मगच मी ते रिव्ह्यू देईन. आणि आता मी हे मागवलं, तर आता ह्याचं मी डिरेक्टली म्हटलं जे आहे ते समोरासमोर डेली डिझॉल्व अल्ट्रा लाईट ऑइल क्लेन्झर. सो हे मेकअप रिमूव्हर पण आहे आणि त्याच्यासोबत ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पण रिमूव्ह करतो. आता माझे आहेत की नाही मला एवढं माहिती नाही. आय डोंट हॅव दॅट नॉलेज. सोनल माझं दिसत आहेत का? आय थिंक आहे. सो लेट्स सी. मी खूप सारे व्हिडिओज रिव्ह्यूज पाहिले आणि त्याच्यानंतर मी हे परचेस केलं. आणि इथे बघू शकता याची प्राईज आहे 599. सो हे 600ला कॉस्ट करतं पण मला 389ला मिळालं आहे. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देईन, तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता मी जास्त वेळ नाही वाया घालत, मी तर हे अनपॅकेजिंग करते. हाऊ इट लुक्स सेम. मी इथे दाखवेन की सगळ्यांनी असाच दिसलं ना, समोरच आहे तर काय दाखवायचं अजून. म्हणजे असे न्यू प्रोडक्ट याला की किती खुशी होते. आता डेली डिझॉल्व अल्ट्रा लाईट ऑइल क्लेन्झर खूप बघितलेलं मी तर, तुझ्या आधीपासून बघितलंय भाई. बट ठीक आहे, चल मी आता जर बट मला वाटलं की तर काय मला देणार नाही असल्या गोष्टी, म्हणून मी काय बोललीच नाही कधी. आणि मला दिसलं सो आय वॉज लाईक ले लेते. चलो ट्राय करूया. पॅकेजिंग कशी आहे ओपन झालं. आता हे ऑइल असं घ्यायचं. हो नाईस. बस झालं ना एवढं भाई. फेसला पुरलं पाहिजे. मिरर किती घाण दिसतोय. गाईस मिररला इग्नोर करा. माझं जास्त इथे ब्लॅक आहे इथे असतं का आपले ओपन करून. आणि फेसवरती पण असतं. आता फेसला लावलंय भाई कुठे कर ना पटकन. 2 मिनिट्स मसाज करायचा. 2 मिनिट्स मी नाही पकडणार का फोन. जितना चाहिए उतना लिया है क्या? माय गॉड. का बघू जरा नीट मला. घेऊ का तू? घे पाहिजे तर अजून. थांबा मला घेऊ नको. दीदीला फक्त दिसतंय काहीतरी आहे पण ॲक्च्युली काहीच मला वाटतं जास्त ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स नाही आहे. म्हणजे मला झालं आता मंथ ना मी क्लीनअप केलेलं म्हणून मे बी.
सो नाही सोनलच्या बर्थडेला केलेलं 18th मेला तेव्हा 1 महिना झाला म्हणजे म्हणून मे बी नसेल बट असतात थोडेफार पार्टिकल्स ते निघून गेले असतील असं मला वाटतं. मी तर नाही करत क्लीनअप. सो दीदी नंतर बघू मी काढते. हां मग बघूया माझं निघतात का नाही. बट ठीक आहे. फेसला ग्लो छान आलाय ऑइलचं बट नाईस. ह्याने म्हणजे मेकअप वगैरे केल्यानंतर रिमूव्ह करायला पण चांगलं. आता मी ना क्लीनअप करणारच नाही 3-4 महिने आणि खूप होत आहे का मग रिझल्ट समजतो. नाही एवढं तोंडात नाही का वाईड कॅमेरा घेतलाय. मग ठीक आहे. मजा आली रे मसाज करायला सुद्धा. मी हे पण मागवलंय तुझं आईस. तू करते माझं असं कर ना मजा ना. चलो गाईज सोनल मसाज करेल आली. मला पण हात. आणि हे फॉर ऑल स्किन टाइप्स आहे. सो या आणि कंटेन्स 100% नॅचरल ओरिजिन फ्रॉम प्लांट्स. Let me show you a bit closer. आणि आता मसाजची बारी आली आहे. How to layer your skincare. Cleanser. हे क्लेन्झर आहे. त्यानंतर एसेन्स, सिरम, आय केअर, मॉइश्चरायझर. म्हणते मच्छर कप. डायरेक्शन काय आहे ते पण वाचलं नाही. अप्लाय टू ड्राय फेस यूज. सॉरी मी वाचते. Apply to dry face using clean dry hands and massage into skin. Rinse off with lukewarm water and follow with water-based cleanser. मसाज कर. आता गाईस दीदीचा मी मसाज करते. लेट्स सी. मला येत तर नाही बट स्टील ट्राय करते फेस मसाज. मला खूप टाइम पासून म्हणजे इच्छा होती असं मसाज करायची. लेट्स सी. मसाज चालू. मी कधीच नाही केलं. फर्स्ट टाइम करते. माझा फेस थोडा oh god. केली का चांगली मसाज काय माहिती. मी तिला यूट्यूबवर दाखवली. मला जरा पण आराम नाही भेटत. मसाज करताना कसं शांत झोप पाहिजे. हे ऑइल क्लेन्झिंग आहे. मसाज नाही. फेशियल नाही करत आहे आपण. हे धुवायला पाहिजे लगेच. आता गाईज मी लावून बघणार. बघूया. हिचा एक आहे ब्लॅक हेड. सो लेट्स सी तो निघतोय का. तर आम्ही त्याला पूर्ण मान्यता देऊ की तुम्ही परचेस करू शकता. येस. मी काय सरकट आहे. मला हाफच दाखवते. किती छान वाटते. बॉल. येस बेडरूम छान वाटलं. We have नवीन व्हिडिओ made it. Yes, all video येईल लवकरच. ड्रेसेसच्या हॉल व्हिडिओ. Stay tuned. आणि परत ट्रेंड्सचा पण येईल. येस. सोनलची वारी आणि लाल केलंय नाक पण बघू शकता हातावर काहीच नाही. आपल्याला नसतील सोनल लाईक असं कसं नसते. काहीच नाही निघत आहे फेसवर. असं कसं. असं बोलू नको मम्मीला. नाही तर मम्मी ओरडेल. एवढं महागातलं घेतलंय. इतना महंगा लेके क्या फायदा है इसका. होत आहे. मगाशी नव्हती होतं. आता थोडी दिसते. पिंपल कसं आला लगेच. हो घाबरू नको व्ह्युअर्सला. बट असं काही नाही आहे. बट मला ना पर्सनली आवडला हा ऑइल. मला समजत नाही का मला काही. बिकॉज ना ह्याचे जे स्मेल येत आहे ना जे ऑइलचं आहे ते मी खूप आधी ना एक फेशियल ऑइल वापरायची. मी ते ऑइल लावायची फेशियल फेसला.
आणि एक वेगळाच ग्लो द्यायचा. तो सेम तसंच मला स्मेल येत आहे, म्हणून असं मला वाटतंय की पोई आहे उसने मला जॉन्सन्स बेबी नाही रे, सीड ऑइल बघा किती बी रगडते पण तरी काहीच नाही येते. कुछ है ही नहीं शायद अपने फेस पे. But the glow. चला बाय. आजचा रिव्ह्यू तुम्हाला समजला असेल. आमच्या वर आता एकदा उद्या मम्मीवर ट्राय करू आपण. मम्मीवर ट्राय केलं कसं. लिटरली 400 रुपये बरबाद. म्हणजे हे यूज होईल मेकअप वगैरे रिमूव्ह करायला, पण अदर दॅन दॅट आय डोंट थिंक सो कुछ भी यूजफुल आहे. तर गाईज आता मी करते हेअर केअरसाठी रेमेडी. की म्हणजे ते रोजमेरीचे लीफ मागवलेले ह्याला महिने झाले आहेत येऊन, आणि यासोबत ही बॉटल पण आली. आम्ही कुठून मागवलेले हे? मिशो. ॲक्च्युली इन डिटेल्स येईल डिस्क्रिप्शनला. आम्ही मगाशी स्किन केअर केलं आणि आता आम्ही ह्याचं हेअर केअर बनवतो. कारण की खूप ऐकलं रोजमेरी लीव्स बद्दल. सो फॉर स्किन अँड हेअर रिलेटेड स्किनवरती पण असतं, पण आम्ही नाही यूज करणार आहे. आम्ही हेअरसाठी यूज करणार आहे. आणि त्यात आम्ही टाकलं आहे हे रोजमेरी लिव्स, मेथीचे दाणे आणि क्लोव्स. म्हणजे काय बोलतात, हिंग ना, काय असतं, लवंग. त्याचा कलर चेंज होणार ना, कधी चेंज होईल त्याला 10 मिनिटात लावावं लागतं. कलर चेंज होतं का नाही माहिती नाही, बट हे आपण स्प्रे करू शकतो आपल्या हेअरवर जेव्हा आपण पाहिजे तेव्हा. कारण यात आपण पाणी टाकलं, ऑइल नाही टाकलंय. उकळी येते. कधीपासून बनवायचं होतं, आज घेतलंय फायनली बनवायला. बोल काय बोलत होती? कधीपासून घेतलेलं आम्ही हेच बोलत होते आणि काहीतरी बोलत होत विसरले. काहीतरी बोलत होती. हा, लोक तेल मध्ये पण बनवतात तेल. हा, लोक ऑइल मध्ये पण बनवतात, बट ते कसं ऑइलिंग साठी. आता आपल्याला स्प्रे करायचं म्हणून आपण बनवतो. म्हणजे कधी पण आम्हाला ऑइल पण बनवायचंय. आपण सगळं केल्यानंतर चांगला स्मेल आहे. आणि आम्ही थोडंच बनवतोय या बॉटल पुरतीच स्प्रे करायला. मस्त ही बॉटल पण आली त्यासोबत, छान आहे. ओ माय गॉड, कलर चेंज दिसतोय. लाल नाही झालाय, येल्लोइश झालाय, पण डार्क कलर झालाय. हे खूप छान असतं आपल्या हेअर साठी, नक्की यूज करा. रिझल्ट ऑलरेडी भेटलेले जेव्हा मम्मीने बनवलेलं ऑइल. पण आता हे रोजमेरीचं किती काम करतं ते माहित नाही. आम्ही जास्वंद फुलांचं आणि पानांचं केलेलं ऑइल. या रोजमेरीचं आता बघूया किती इफेक्ट पडतोय. ऑइलचा कमाल. ऑइल का कमाल. चेहऱ्याला ते गाळून घेतलेलं आहे. ऑरेंज ज्यूस रात्रीच्या 12 वाजता. काय चाललंय आमचं. चल आता हे कूल झालं का पण, का गरमच आहे? फायनली नो थेंब. मम्मा किती परफेक्ट. एवढं पडत होतं ते कुठे गेलं? अरे पडत होतं. एवढं मी पूर्ण भरून घेतलेलं. एवढं अजून भरलेलं ते किती आटलंय ते बघा. त्याचं हे झाकण या प्लेटीमध्ये पण नाही आलं आणि ग्लासमध्ये पण काय नाही. असं कसं होऊ शकतं? माझं टॅलेंट आहे.
जे तुम्ही इग्नोर करतात. तुम्हाला वाटतं की मला काहीच नाही, सगळं ठीक है ठीक है ठीक है ठीक है, मैंने मान लिया. चलो इसका स्प्रे देखते. मी आजच हेअर वॉश केलाय. हाँ ठीक है, मैं तुम्हाला गाइस टेस्ट. मी इथे बघते. गरम नाही ना? स्मेल चांगलं. हे मम्मीने पियाला दिलेलं बघ सगळं काढा. हा काढा. असं मधल्या भांगात सगळे साईडला आपल्या मध्ये मध्ये भांग टाकायचं. इथं सगळ्याकडे कारण उद्या तसं पण मला हेअर वॉश करायचं आहे. हे वॉटर असं पण यूज कर. बट मी का नाही माहिती, मला उद्या रील्स बनवायची. ते झालं की मी ट्रायल करेन. ठीक आहे चला बाय गाई. ह्याचे रिझल्ट किती महिन्यांनंतर येणार आहे, कारण की हे कन्सिस्टंट ठेवावं लागतात. मी अशी एक व्हिडिओ बघितलेली, ती बोलते की महिन्यानंतर 4-5 मंथ्स नंतर रिझल्ट येतात. आता आम्हाला कधी रिझल्ट जाणवतात ते आम्ही तुम्हाला शेअर करू. गुड मॉर्निंग गाईज. हाय नेक्स्ट दिवस. आणि आज सकाळचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट झाला, तो मी काय घेतला नाही. बट आता मी डोसा आणि चटणी. मम्मी बटाट्याची भाजी नाही आहे. हाय 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 सॉरी स्टफिंग आहे. आणि मम्मीने ह्या वेळेला काहीतरी वेगळा डोसा. कोणता डोसा केलाय? हिरवे मूग, मसूर आणि मुगाची डाळ, त्याचं कॉम्बिनेशनचा डोसा आहे. एकदम पौष्टिक. सो या लेट्स टेस्ट इट कसं लागतं. तिथे मी हा ब्लॉग बघते. गोवा कब जाऊंगी पता नहीं. आय एम अ बिग फॅन ऑफ साऊथ इंडियन डिशेस. मला खूप आवडतात. इडली, डोसा, मेंदूवडा. सोनाला नाही आवडत आणि मला आवडतात. सो दिस इज नाईस. आय लव्ह इट. मस्त वाटतंय. सॉफ्ट आणि दिसते वळेवर. पण इथे बघू शकता इन्स्टामार्टमधून परत मागवलंय. काल रात्रीची मागवलेलं ना, तर काहीतरी अमाऊंट आहे 500 का 600 क्रॉस केली. तर काल लिहिलेला 20 रुपीजचा पफ ते असतं ना, चीज पफ, तो मिळणार खायला पॅकेट. तो दिलाच नाही. मी काल विसरली चेकआउट करायला. आणि तसं पण वॉचमॅनकडे तो ठेवून जातो, कारण की आता रोज येतं माहिती आहे. स्वतः कोण विचारत नाही की तुम्ही येताय खाली का मॅम, काय डिरेक्टली ठेवून. मॅम खाली ठेवून दिलं आहे, या पिकअप करा. आणि मी आज मागवलं, पण आज ती ऑफर नव्हती. आज मम्मीसाठी मम्मीने तिच्या ग्रॉसरीमधलं अमूल प्युअर घी मागवलेलं आहे. इथे अमूलची मँगो डॉली हे मागवलेत आम्ही. 2च आहे, 3 होत्या ना. आणि हे डेट बघते 2026 पर्यंत यूज बाय 2026 फेब्रुवारीचे 2026 पर्यंत. सो हे मी आता स्ट्रॉबेरी डॉली ट्राय करते, बिकॉज सकाळी मँगो खाल्लेला. थोडं थंड. आणि हे काय लाईट गेली. हे हॅवमार्कचं आहे. सगळं आम्ही वेगवेगळ्या ब्रँडचं आहे. हे अमूलचं, हे क्रीम बेल्सचं आणि स्ट्रॉबेरी. बरोबर आईस्क्रीम केक्स आर नॉट गुड फॉर हेल्थ. कालच बदाम कार्ड कुकीज. हां, हे पण 2026 पर्यंत आहे. सो एव्हरीथिंग इज
कितीला भेटलं? 600 की आता ते झेप्टो ब्लिंकिट मी मागवतच ना, आता इन्स्टामार्टला मी स्विच केलं. सगळ्यात आधी मला असं वाटतंय की सोशल मीडियामध्ये एवढं फेमस पण नव्हतं त्यावेळी मी झेप्टोवर मागवत होते. अँड देन पीपल स्टार्टेड ऑर्डरिंग. आणि मग ब्लिंकिटचं पण तसंच, ब्लिंकिटमधून मी सतत मागवायची. आणि आता आय हॅव स्विच टू इन्स्टामार्ट. इन्स्टामार्ट ऑल्सो गिव्स अमेझिंग ऑफर्स. ॲक्च्युली खूप छान डिस्काउंट असतो. सो यू कॅन ऑल्सो डाउनलोड इन्स्टामार्ट. तर चला, नाव आय विल ईट स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बिकॉज आज लवकर जेवली आहे मी. पॅकेजिंग खूपच विचित्र झाली आहे बट हां फुटत आहे. पाऊसच बाहेर बघा एवढा पडतोय. नॉनस्टॉप आज पाऊस आहे. ओ कूल. वाव, हे मस्त आहे. एकदमच फ्रीजर मधून आहेत. हां कॅन मेक इट. ओ माय गॉड, बर्फ वाटतंय. हे खूपच जास्त मेसी झालंय बट लेट्स सी आतमध्ये त्याची टेस्ट. बर्फ कुठे यार. I love popsicles and this is amazing. Obviously स्ट्रॉबेरीचं सिरप आहे आणि आतमध्ये प्रॉपर व्हॅनिला आईस्क्रीम आहे. थंड. हे बाकीचे फ्रीजरमध्ये. आता खूप डबा मागवल्याचं बरं झालं. काहीतरी वेगळं. ते चॉकलेट आहे ना दुसरं, ते पण आहे. पप्पाने आम्हाला नाही सांगितलं पावसात आईस्क्रीम बिस्क्रीम बाहेरच्या गोष्टी खायला. बट स्टील आम्ही घरी खातो. लज्जा. आणि ते दुखलं मी डॉक्टरकडे नेणार नाही, तसंच ठेवणार तुला 4 दिवस. नाही दुखणार. कशाला सांगितलंय मी, दुःख नको. सांगितलेलं मागवत नाही, भरतेच्या संत मागवतात. मी क्लासमध्ये आली आणि इथे त्यांचे आय लुक्स पण झालेत. हँड प्रॅक्टिस आता डिरेक्टली आय पे प्रॅक्टिस चालू आहे. हँड प्रॅक्टिस फर्स्ट टाइम करते. डोळ्यांवरती कटक्रीस फंबल झाली मी. ब्लेंडिंग बघू शकता. हे आहे प्रॅक्टिस का कमाल. आणि ही बिचारी एकटीच करते मस्त. आणि तिथे पण झालंय डोळ्यांवरती. इव्हनिंगला येते. पार्टी लुक चालू आहे. पार्टी लुक. जसं म्हटलं आपण आता जुलैपासून इव्हनिंग बॅच पण स्टार्ट करणार आहे. इव्हनिंग सॅटर्डे संडे बॅच. संडे पण बॅच आहे आपला. आणि आपला डेली असतो तो 2 to 5. आणि ॲक्च्युली एका स्टुडंटला फक्त हे मेकअपसाठीच इव्हनिंगला, कारण की तिची स्कूल स्टार्ट झाली म्हणून. मस्त चाललं आहे यांचं बाहेर. आता हे लोक गेल्याच्या नंतर ती येणार. मस्त पार्टी लुक झालाय. झाला. शिमर आतमध्ये काय सॉफ्ट लुक वाटतोय एकदम. जरा पण असं बिछाणं नाही वाटत आहे. मस्त गेलं. तिथं पण चाललंय. सगळे स्वस्तवाले. अरे चांगलं सांगितलं घ्यायला. बास्किन रॉबिन्स बोलते. काय संसार करत रुपयासाठी. नवरा किती माझा लकी असतो. नुसता लकी म्हणजे काय असं ते त्यांच्याकडून ते का नाही पाहिजे होतं ना. लकी गाय. नुसतं लकी. मँगो पैसे त्याला एकदम सेव्हिंग वाली बायको भेटेल. बाबा तू पण उपाशी राह, मी पण उपाशी राहते, पण मागायचं खायचं नाही. एक वेळ डॉक्टरला गाडायला लागले तरी चालते, पण फालतू चीज अजून खाऊया आपण. शराब कुछ भी मत बोलो. तू खाते ना. नाही, मी चॉकलेट खाते.
मी स्ट्रॉबेरी खाते. एक घरीचा नाही कसा तो 15 रुपये आणि 100 रुपये आईस्क्रीम आणि 500 रुपये डॉक्टरला. पण हे असं कसं आहे, इकडून पण जाड दिसते, इकडे काढले. अरे ते थंड पिघळलं होत आहे. मी दुसरा घेते मग. सगळे तसेच आहेत. सगळेच तसे. सगळेच विरघळलेले. तू कोणता बघायला जाऊ नकोस. तासामध्ये शिवलाय. गाईज DM फॉर ऑर्डर्स येतील बाई. नाही आधी घ्यायची मम्मी, आता नाही. हा माझ्यासाठी न्यू ब्लाउज स्टिच झालेला आहे रेड कलर मध्ये. असंच अच्छा असा पॅटर्न मध्ये 1 तासात मम्मीने स्टिच केलेला आहे. सो थँक्यू सो मच. उद्या मी या साडीची रील बनवेन, उद्या वेअर करेन मी. वैष्णवीचं सेशन परत इथे ना तर इथे हा केला आहे फुल कट क्रीज. आणि हे फक्त क्रिएटिव्हिटी आहे, हे काय ब्राईडवरती जाणार नाही, तर घाबरू नका. आणि इथे माझी स्टुडंट करते आहे. आता फुल कट क्रीज कर. ब्लेंडिंग बघू शकता, 3 कलर ठेवले आहेत आणि त्यात असं वाटत नाही की असे ठेवले आहेत कलर्स, प्रॉपर ब्लेंडिंग आहे. हेच सोनल मेकअपमध्ये शिकवलं जातं, प्रॉपर ब्लेंडिंग. किती पण कलर्स असू दे, प्रॉपर ब्लेंडिंग असलं पाहिजे. आणि कुठले कलर्स यूज करायचे त्याचा पण सगळा डीप नॉलेज असतो. सो हे असंच नाही आम्ही करत, ह्याच्यात प्रॉपर आधी नॉलेज झालं आहे आणि मग हे करतोय हातावर. बट येस, प्रॉपर सगळं असतं. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्की जॉईन करा आपले क्लासेस. डीपली नॉलेज असतं स्टार्टिंग टू एंडिंग. हे तर आम्ही आता क्रिएटिव्हिटीमध्ये आलो आहे, त्याच्या आधी आमचं नॅचरलपासून बेसिकपासून स्टार्ट झालं आणि तेव्हा जाऊन हे आता क्रिएटिव्हिटीमध्ये गेलो आहे. सो ह्याचा पण बेसपासून ॲडव्हान्सपर्यंत आहे. आय मेकअपमध्ये सुद्धा, हेअरस्टाईलमध्ये सुद्धा आणि मेकअपमध्ये सुद्धा. सो पूर्ण तुम्हाला सगळा कोर्स फुल इन वन भेटणार. म्हणजे जसं साईड ड्रेपिंग असो, काही पूर्ण डीप नॉलेज असतं, प्रोडक्ट्सचं पण असेल सगळं नॉलेज, ते पण सगळं आपण. कलर व्हील थिअरी झालं, हे सगळं आम्ही जे करतो आहे आता, जे हातावर सगळं केलं आहे ते सगळं कलर व्हील थिअरीमुळे. म्हणून तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर नक्की आपले क्लासेस जॉईन करा. अफोर्डेबल फीज आहे आणि पूर्ण पॅकेज आहे शिकवायचा, तर नक्की जॉईन करा. आपल्या आता सॅटर्डे संडेसुद्धा बॅचेस आहेत, तर जे पण ऑफिस गोईंग आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे, तर तुम्ही नक्की जॉईन करा. आता आपलं ह्याच्यापासून स्टार्ट करा.